गडचिरोली पोलिसांसमोर 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले। या माओवाद्यांवर 68 लाखांचं बक्षीस होतं। सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेला प्रारंभ झाला। या यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या शंभू महादेवाच्या कावडीची उभारणी ठिकठिकाणी करण्यात आली। बारामती तालुक्यातील झारगडवाडी डोरलेवाडी इथं कावडीची उभारणी करून पारंपरिक वाद्यात ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली। नाशिकच्या मालेगाव शहरातील सटाणा नाका आणि सटाणा रोडवरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। वारंवार महापालिकेला सांगूनही त्याकडे लक्ष देत नसल्यानं अखिल भारतीय मराठा महासंघ आणि आम्ही माळेगावकर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात गुढी उभारून महापालिकेविरोधात आंदोलन करत निषेध नोंदवला। केंद्र सरकारनं लोकसभेत मांडलेल्या तृतीयपंथी व्यक्ती सुधारणा विधेयक 2026 विरोधात पुण्यातील तृतीयपंथी समुदायांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। हे विधेयक आमचे घटनात्मक अधिकार हिरावून घेणार आहे असा आरोप करत पुण्यातील विविध संस्थांनी या कायद्याविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला। नागपूरमध्ये दैनिक तरुण भारतचा शताब्दी पूर्ती सोहळा हा संपन्न झाला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रकट मुलाखत झाली।